Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की खास करून भारतातील पहिले रोबोटिक सांधेरोपण करणारे असे डॉक्टर नरेंद्र वैद्य सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत, विशेष करून सांधेदुखीवरती असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी. पण मला आवर्जून त्यांच्याविषयी सांगावंसं वाटतं की त्यांनी 40,000हून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेतच, पण एवढंच नव्हे तर 12,000हून अधिक रोबोटिक सांधेरोपण करणारे ते जगातील पहिले सांधेतज्ञ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि लोकमान्य हॉस्पिटल आता संपूर्ण भारतभर आपली सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मला अजून सांगायचं वाटतं की पुणे या ठिकाणी 4 सुसज्ज हॉस्पिटल आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून चिंचवड, निगडी आणि त्याचबरोबरीने मित्रमंडळ या ठिकाणी हॉस्पिटल्स उपलब्ध आहेतच. पण आता लोकमान्य हॉस्पिटल्स फॉर स्पेशल सर्जरीज जे विशेष करून सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे सर्व रुग्णांसाठी, हे आहे सेनापती बापट रोडला. आणि याच अनुषंगाने मुंबई, त्याचप्रमाणे ठाणे, या व्यतिरिक्त खास करून पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आणि कराड या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद ह्या ठिकाणी सुद्धा लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातले रुग्ण ह्या सर्व असणाऱ्या अत्याधुनिक सेवांचा, खास करून सांधेदुखी आणि मणक्यांच्या विकारांवरील असणाऱ्या अत्याधुनिक सेवांचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन कन्सल्टेशन आपल्याला उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ऑनलाईन सल्ला मिळणार आहे. त्यामुळे अगदी खेड्यापाड्यातले जे रुग्ण आमचा कार्यक्रम बघणार आहेत, ज्याच्यामध्ये सिनियर सिटीजन आहेत, स्त्रिया आहेत, विशेष करून महिला आहेत, गृहिणी आहेत, ह्यांच्यासाठी मला वाटतं एक विशेष असा उपक्रम लोकमान्य हॉस्पिटलने हाती घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष कन्सल्टेशनमध्ये सवलत असणार आहे. त्याचप्रमाणे सांधेदुखीचं शिबिर पुढील 1 महिन्यासाठी विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणार आहे. तर जरूर ह्याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. आणि आपण भारतामध्ये रोबोटिक तंत्रज्ञान पहिलं आणलं, लोकमान्य हॉस्पिटलला उपलब्ध करून दिलं. सर्वप्रथम आपलं अभिनंदन की 12,000हून अधिक आता रोबोटिक सांधेरोपण या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि मला वाटतं त्यामुळे तो अनुभव आणि जागतिक दर्जाचा असा हे रोबोट आपल्याकडे उपलब्ध आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्किल्ड स्टाफ आणि त्याचा एक्सपिरियन्स असणारे सर्जन मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. आणि एक खरोखर वैद्यकीय चमत्कार म्हणाल असं हे तंत्रज्ञान असं म्हणायला हरकत नाही. सर्वप्रथम आम्हाला थोडंसं रोबोटिक उपचारांविषयी सांगा, कशा रीतीने हे रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकतं, काय सांगता येईल? प्रथम आपण एक पेशंट बघूया की ज्याला आर्थरायटिस म्हणजे गुडघ्याचा संधिवात झालेला आहे. त्याचं आपण पाय बघितले तर त्याला बाक आलेला आहे, चालताना असे डोलत चालल्यासारखं ते चालतायत, अनस्टेबल गेट म्हणतो आम्ही, तसं झालेलं आहे. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला आता ऑपरेशन नंतर, रोबोटिक सर्जरी नंतर ते किती सरळ चालतायत ते बघा. तर अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यावर पूर्णपणे आमूलाग्र असा फायदा त्यांना आपल्याला रोबोटिक उपचारातून होऊ शकतो. रोबोट हा स्वतः ऑपरेशन करत नाही. रोबोट हा एक सर्जनचा एक अतिशय रिलायबल असा ॲसिस्टंट असतो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. यामध्ये असं होतं की अचूकता जी असते रोबोटिकमध्ये ती 100% आसपास येते. बेसिकली आम्ही असं म्हणतो की 9 प्रकारचे फिनोटाईप्स आहेत, 9 प्रकारचे पायाचे शेप्स असतात वेगवेगळे. आणि आपण आत्तापर्यंत जुन्या टेक्निकमध्ये सगळ्यांना फक्त एक सरळ पाय देणे तेवढंच करत होतो, परंतु आता आपल्याला पर्सनलाइज्ड अलाइनमेंटनी पूर्णपणे त्याला जसा त्याचा पाय पूर्वी होता या रुग्णाचा त्याच शेपमध्ये, त्याच अँगलमध्ये आपल्याला प्रिसाइजली 100% आपल्याला तसं देता येतं. त्यामुळं ज्याला आम्ही फॉरगॉटन नी स्कोअर म्हणतो, म्हणजे पूर्णपणे विसरून गेला आहे ऑपरेशन, अशा प्रकारे आपल्याला फायदा पेशंटला होऊन जातो. म्हणजे दुखणं तर जातंच, पण त्याबरोबर त्याचं चालणं सुधारतं, त्याला लक्षात पण राहत नाही की आपलं ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशनच्या आधी मला तर चालता येत नव्हतं आणि सारखं लंगडत चालायची. आणि मी खरं तर मी डान्सर आहे, मी खूप चांगले डान्सेस करायचे आणि मला याचंच दुःख होतं की मी का नाही अशी डान्स करू शकणार. पहिल्यांदा डॉक्टर नरेंद्र वैद्यांनी ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी बघितलं, एक्सरेज काढले, तेव्हा त्यांना कळलं की डिफेक्ट कुठे आहे. आणि ऑपरेशन नंतर मला 1 महिन्यातच मला खूपच चांगलं चालता यायला लागलं. 3 महिन्यातच मी अगदी छान चालायला लागले. म्हणजे हे डॉक्टरांचे खरंच माझ्यावर खूप कृपा आहे.
एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांनी की कशा रीतीने रोबोटिक उपचारांमुळे एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे, खास करून सांधेदुखी गुडघेदुखीच्या उपचारांमध्ये. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात आणि विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने पुढील 1 महिना सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिर आहे, ज्याच्यामध्ये गुडघेदुखीचे रुग्ण सहभागी होऊ शकतातच, पण खास करून महिला, ग्रामीण भागातील रुग्ण, सिनियर सिटीजन्स आहेत, आमचे कामगार वर्गातील, IT क्षेत्रातील, ह्या सर्वच लोकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. कारण आपल्याला कन्सल्टेशन ह्यामध्ये सवलतीच्या दरात आहेतच, पण उपचारही आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे सांधेदुखीचे उपचार आहेत, दुर्बीण लेझर आहे, रोबोटिक उपचार आहेत आणि ह्या विविध स्वरूपाचे उपचार आपल्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत. पुण्यामध्ये 4 सुसज्ज हॉस्पिटल आहेत, हे पण ह्याच्याच बरोबरीने मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कराड, नाशिक, औरंगाबाद सर्वत्र ह्या अनुषंगाने खास करून कॅम्प्सचं, वैद्यकीय कॅम्प्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण जरूर ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण सांधेदुखी म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या गुडघेदुखी येते प्रामुख्याने आणि सांधेदुखी होण्यामागे विविध कारणं असतात. आपल्याकडे जेव्हा सांधेदुखीचे रुग्ण येतात सर्वसाधारणपणे, तर कशा रीतीने एकंदरीतच आपण उपचारांची दिशा ठरवता, काय सांगता येईल? जनरली आर्थरायटिसचे म्हणजे 4 स्टेजेस आम्ही म्हणतो की पहिल्या स्टेजमध्ये कार्टिलेज सॉफ्ट व्हायला लागतं, दुसऱ्यामध्ये कार्टिलेजचे धागे आहेत ते निघायला लागतात, तिसऱ्यामध्ये पॅचेस होतात आणि हाड एक्सपोज व्हायला होतं आणि चौथ्या ह्याच्यात कुठलंच कार्टिलेज राहत नाही, पायाला बाक येतो. तर अशा 4 स्टेजमध्ये जेव्हा पेशंट येतो त्याला वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळे उपचार असतात. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये बहुतेक वेळेला वजन कमी करणे, एक्सरसाइज, काही मेडिसिन्स असतात, कधी कधी लुब्रिकंट इंजेक्शन्स किंवा प्लाझ्मा PRP इंजेक्शन्स आहेत, ह्यानी आपल्याला उपयोग होतो. स्टेज 2-3 मध्ये कधी कधी आर्थ्रोस्कोपीने, लेझर्स किंवा कॉब्लेशनने आपल्याला सांधा स्मूथ करता येतो आणि नंतर त्याच्यामध्ये लुब्रिकंट इंजेक्शनची ट्रीटमेंट करता येते. चौथ्या स्टेजमध्ये मात्र आपल्याला टोटल किंवा पार्शल रिप्लेसमेंट करण्याशिवाय दुसरा उपाय राहत नाही आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेशनचा आपल्याला उपयोग नसतो. पण बरेच रुग्णांमध्ये आता जर वेळेत आलं तर आपल्याला जॉईंट प्रिझर्वेशन याच्याकरता म्हणजे जॉईंट वाचवणे याच्यासाठी अनेक उपचार आता उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये स्टेम सेल थेरपी असतात, रिजनरेटिव्ह थेरपी आहेत किंवा छोट्या सर्जरी आहेत, ITVL ऑस्टिओटॉमीसारख्या तशा अनेक उपचार, दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध असतात. त्यामुळे शक्यतो त्या स्टेजला जर आपण घेतलं तर आम्हाला जॉईंट वाचवण्यासाठी सुद्धा खूप मदत होऊ शकते. आता पहिला पेशंट आपण बघतोय, या शेतकरी महिला होत्या की ज्यांना चालणंही कठीण झालं होतं. चालताना त्यांना ॲब्सोल्युटली दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हते. त्यांचं दोन्ही गुडघ्याचं रोबोटिक रिप्लेसमेंट केल्यानंतर आता आपण बघितलं तर त्या सर्व शेतातलं काम करू शकतायत, सगळीकडं खाली बसणं, उठणं, खुरपणीसारखं काम करतायत. त्यामुळं जी महिला ही दुसऱ्यावर अवलंबून राहिलेली होती ती आज घरामध्ये स्वतःचं काम स्वतः तर करता येतच. माझं वय आता खरं तर 47च आहे, पण वयाच्या मानाने माझं लवकर झालंय ऑपरेशन आणि दोन्ही गुडघ्याचं झाले. पण जवळपास 2008 पासून मला संधिवाताचा त्रास चालू आहे. तर 10 वर्ष झाले तो त्रास चालूच आहे. तो वाढत वाढत इतका झाला की मला गुडघ्यांनी चालताच येत नव्हतं. जवळपास 2 महिने मी घरात बसूनच होते. त्यावेळेस मग इतकी रडायची की काय करावं काही कळत नव्हतं. मग निगडीला माझी एक मैत्रीण राहती, तर तिने मला ह्या डॉक्टरांचं नाव सांगितलं, नरेंद्र वैद्यांचं. मी 23 जुलैला माझ्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालं. दुसऱ्याच दिवशी ICU मध्ये सुद्धा मला लगेच उभं केलं त्यांनी आणि फिजिओथेरपिस्टनी अगदी 2 पावलं चालायला लावले आणि 5व्या दिवशी तर पायऱ्या पण चढल्या मी आणि 5व्या दिवशी घरी गेले आणि काय 8-15 दिवसच वॉकर वापरलं दोन्ही पायाचं झाल्यामुळं. बाकी नॉर्मल चालायला लागले. आता एकदम 3 महिन्यानंतर मी लगेच राजस्थान ट्रिप करून पण आले, काहीच प्रॉब्लेम नाही. घरातली कामं आता सगळी करते मी. त्यामुळे अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रोबोटिक उपचारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना आहे. तर सांगा आम्हाला एकंदरीतच आपण आणि हे तंत्रज्ञान या ठिकाणी कशा रीतीने इंट्रोड्यूस केलं, आपण भारतात सर्वप्रथम कारण हे तंत्रज्ञान इंट्रोड्यूस केलं, काय सांगता येईल? रोबोटिक सर्जरी जेव्हा आलं त्यावेळेला आपल्याला त्याच्यात 3-4 स्टेजेस असतात रोबोटिक सर्जरीमध्ये. यामध्ये पहिली स्टेज असते की मॅपिंग करणे, म्हणजे त्याच्यामध्ये सेन्सर्स लावून रजिस्ट्रेशन आणि मॅपिंग. आता आपण स्क्रीनवर जे बघत आहात त्यामध्ये सेन्सर्स बोनवरनं पेशंटच्या फिरवल्यानंतर त्याची व्हर्च्युअल 3 डायमेन्शनल प्रतिकृती ही तयार होत असते रोबोटच्या स्क्रीनवर किंवा रोबोटच्या सॉफ्टवेअरमध्ये. मग त्यामुळं प्रत्येक माणसाचा सांधा जो वेगवेगळ्या शेपचा आहे, साईजचा आहे, त्याप्रमाणे एक्झॅक्टली आपल्याला साईज कळतो, त्याची ओव्हरऑल अँगल्स काय काय ठेवायचे ते आपल्याला प्लॅन करता येतात.
दुसऱ्या स्टेजमध्ये त्या मॅपिंग नंतर प्लॅनिंग असतं. म्हणजे आम्ही ॲक्च्युली ऑपरेशन पेशंटच्या गुडघ्यावर किंवा खुब्यावर करण्याच्या पूर्वी स्क्रीनवर तो केल्यानंतर कसा दिसणार आहे, पाय कसा हलणार आहे, हे सगळं आम्हाला अगोदरच समजलं जातं. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये इम्प्लिमेंटेशन स्टेजमध्ये जो खराब भाग जो कार्टिलेजचा आहे तेवढाच आपल्याला फक्त काढायला लागतो. आपल्याला मेनली आता हे सर्जरी रिसर्फेसिंग सारखी झाली आहे रोबोटिक सर्जरीमुळं, आणि त्याच्यातली ॲक्युरसी खूप वाढली. आणि ॲक्युरसी वाढली की त्याचा टिकाऊपणा पण वाढत असतो. आणि टिकाऊपणा वाढल्यानंतर तो आपल्याला रिसर्जरीचे जे चान्सेस असायचे ते आता कमी झाले. त्यामुळे आपण आता असंही एक्सपेक्ट करू शकतो की 20-25 इयर्सपर्यंत आपल्याला तो सांधा साथ देऊ शकतो. लोकमान्य हॉस्पिटल पुण्यामध्ये 4 ठिकाणी सेवा देत आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच रोबोटिक उपचारांविषयी आम्हाला सांगितलंच, ह्याचा विविध लोकांना किंवा रुग्णांना कशा रीतीने फायदा होऊ शकतो, काय सांगता येईल? आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त जो पेशंटचा वर्ग आर्थरायटिसचा आहे तो महिलांचा असतो. जवळजवळ 60 ते 70% पेशंट्स हे महिला असतात, उतार वयातले असतात. आणि यामध्ये आपल्या देशामध्ये आपण बघितलं तर बऱ्याच वेळेला शॉर्ट म्हणजे उंचीने कमी असलेल्या आणि थोडं स्थूल असलेल्या महिलांचं त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. ह्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरीमुळं अतिशय फास्ट रिकव्हरी त्यांना मिळते, ॲक्युरसी येते. कारण छोटे सांध्यांमध्ये ऑपरेशन करताना ॲक्युरसी उलट जास्त लागते. तर त्यामुळं आपल्याला महिलांमध्ये प्रचंड फायदा त्यात दिसून येतो. त्यांचं रिहॅबिलिटेशन खूप लगेच होतं. म्हणजे आज ऑपरेशन झालं की लगेच दुसऱ्या दिवशी पेशंटला चालवलं जातं. साधारण 2 दिवसामध्ये जिने चढणं, टॉयलेटला जाणं हे सगळं करून 3ऱ्या ते 4थ्या दिवशी पेशंट रिहॅबिलिटेशनने घरी जातो. तसंच आपण बघितलं तर बहुतेक उतार वयातल्या रुग्णांना ज्यांना रिप्लेसमेंट लागत असतं त्या लोकांना बाकीचेही आजार असतात. उदाहरणार्थ डायबिटीस. अनेक लोकांना शंका असते की डायबिटीस आहे तर जखमा भरतील का नाही. परंतु आजच्या टेक्निकमुळं, मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकमुळं असं जखम भरण्यासाठी डायबिटीसमध्ये विशेष प्रॉब्लेम आता आम्हाला येत नाहीत. तसंच हार्टचे पेशंट्स आहेत, त्यांच्या हार्टच्या ऑपरेशन करताना जो पूर्वीच्या टेक्निकमध्ये लोड यायचा, रॉड बसवल्यामुळं आतमध्ये इंट्रामेड्युलरी फॅट एम्बोलिझम सारख्या गोष्टी व्हायच्या, असंही आता होण्याची शक्यता जवळजवळ रोबोटिक सर्जरीमध्ये 0 होऊन जाते. त्याच्यानंतर तिसरा पार्ट असतो की ज्यामध्ये लोकांना किडनीचे आजार असतात, डायलिसिस असतात, बऱ्याच वेळेला त्यांना खुब्याचेही प्रॉब्लेम्स असतात. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये 4 जॉईंटचं ऑपरेशन करायला लागतं. या सगळ्यामध्ये रोबोटिक सर्जरीमुळं ॲक्युरसी आणि रिकव्हरी हे दोन्ही आपल्याला अत्यंत उत्तम प्रमाणात बघायला मिळतं. तर असे रोबोटिक सर्जरीचे बरेच फायदे आपल्याला त्यात दिसून येतात. सर, आपण सांधेदुखी, गुडघेदुखीविषयी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि रोबोटिक उपचार आता खरोखर एक वरदान म्हणायला हरकत नाही सर्वच रुग्णांसाठी. खुब्याचा सांधा सर करोनानंतर खूप जास्त प्रमाणात आपल्याला खराब झालेला दिसतो. तर हिप जॉईंट ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? आपण आत्ता जे आता एक तिसरा पेशंट बघतोय ते पेशंट आहे, त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होता की जेव्हा आल्या त्यावेळेला त्यांचे दोन्ही गुडघे, दोन्ही खुबे हे पूर्णपणे लॉक होऊन गेले होते. पाय सरळ पण होत नव्हता आणि त्यांना इव्हन टॉयलेटला सुद्धा उचलून न्यायला लागत होतं. तर अशा कंडिशनमध्ये आम्ही त्यांचे दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघे हे 2-2 दिवसाच्या अंतराने केले. पहिल्यांदा एका पायाचं केलं, डाव्या पायाचं. त्याच्यानंतर त्याचा खुबा आणि एक गुडघा एकत्र करेक्ट करून तो पाय सरळ झाला. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी उजव्या पायाचे खुबा आणि एक गुडघा असे केले गेले आणि त्यानंतर त्यांना पूर्ण स्वतः चालता यायला लागलं. काही वर्षांनी परत आल्या त्यानंतर त्यांना खांद्याच्या सांध्याला पण प्रॉब्लेम होता. त्यामुळे दोन्ही खांदे पण त्यांचे आम्ही चेंज केले. अशा रीतीने एका पेशंटमधले 6 सांधे आम्ही आता चेंज करून त्यांना नवीन जीवन देऊ शकतोय. हिप जॉईंट हा एक आपला अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा सांधा आपल्या शरीरातला आहे. कारण तो वजन घेणारा सांधा आहे आणि बॉल आणि सॉकेट पद्धतीचा सांधा आहे. आता ज्याला बॉल किंवा फिमोरल हेड आम्ही म्हणतो, त्या फिमोरल हेडचा रक्तपुरवठा जो असतो तो फार नाजूक असतो. त्याला एकच रक्तवाहिनी तिथं रक्तपुरवठा करत असते आणि काही कारणांनी ती रक्तवाहिनी जर बंद पडली तर त्यामध्ये मग ते जे हाड आहे खुब्याच्या बॉलचं ते मृत व्हायला लागतं. त्यातल्या पेशी आहेत त्या मृत झाल्यानंतर हाड सडतो आणि त्याच्यातला जो गोलाई असती त्याचा शेप बिघडून जातो आणि मग तीव्र वेदना आपल्याला व्हायला लागतात. जनरली भारतामध्ये आपण पूर्वी बघायचो त्यात अतिरिक्त मद्यपान केल्यामुळं किंवा काही आर्थरायटिसच्या प्रकारामुळं एवढेच मर्यादित रुग्ण असे आपल्याला दिसायचे की ज्यामध्ये एव्हियन होतो आणि त्या एव्हियनच्या वेगवेगळ्या स्टेजेसप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागते. म्हणजे स्टेज 1-2 मध्ये जनरली औषधं आणि काही छोट्या प्रोसिजर असतात ज्याला कोर डिकॉम्प्रेशन म्हणतात, तशा टाईपच्या प्रोसिजर होतात. स्टेज 3-4 मध्ये मात्र रिप्लेसमेंट आपल्याला लागू शकते, ज्यामध्ये कृत्रिम सांधेरोपण करून त्यातही तंत्रज्ञान आलं आहे, नॅव्हिगेशन रोबोटिक्स हे तंत्रज्ञान आलेलं आहे की ते आपल्याला वापरून ॲक्युरेटली पूर्णपणे तो सांधा आहे तो बदलता येतो. त्यात पायाची उंची सेम आपल्याला ठेवता येते. त्यामुळे पेशंट लंगडणं किंवा पेशंट
ऑपरेशन नंतर त्याचं जे लंगड नाही ते पूर्ण निघून जातं. आपण आत्ता एक पेशंट बघतोय, त्यामध्ये पहिल्यांदा ते कसे करत होते बघा, आणि नंतर त्यांचं चालणं ते पूर्ण बदललेलं आहे. यात अनेक बाकी सांधे पण आलेले आहेत की ज्याला ड्युअल मोबिलिटी म्हणतो, की ज्यामुळं आपल्याला खाली बसणं, मांडी घालणं हेही आपल्या जीवनशैलीमध्ये करता येऊ शकतं. 3 वर्षापूर्वी मला हिपचा भयंकर त्रास होत होता. म्हणजे मी छोटी स्कूटर सुद्धा चालू शकत नव्हतो. तर लेफ्टचा माझा पार म्हणजे तो पाय कानातनं जोडला गेला होता. नंतर डॉक्टर वैद्यांनी माझं हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केलं. सुरुवातीला मला काउन्सिलिंग केलं. त्याचं ऑपरेशन झाल्या जाण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं यू आर डन, ऑपरेशन फारच सुंदर झालेलं आहे. खास करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना सांधेदुखी रुग्णांसाठी शिबिर असणार आहे, ज्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये आपल्याला हे सर्व उपचार उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच विविध कारणांनी विविध सांधे खराब होत असतात. आपण गुडघेदुखी आणि हिप जॉईंट विषयी म्हणजे खुब्याच्या सांधेदुखीविषयी सांगितलं. खांद्याचा सांधा सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये जास्त प्रमाण आपल्याला बळावलं दिसतंय खराब होण्याचं, काय सांगता येईल? फ्रोझन शोल्डरमध्ये काय होतं तर आतली कॅप्सूल आणि आतलं जे स्नायू आहेत ते हाडाला चिकटून जातात. त्यामुळे हालचाली या पेनफुल होतात आणि कमी होऊन जातात. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्या शोल्डर सांध्याचं मेन जे कारण आहे, मेन जे काम आहे ते म्हणजे रीच असतं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपला हात फिरू शकतो, मागं जाऊ शकतो, पुढं जातो. तर या मुवमेंटवर परिणाम झाला तर आपल्या पूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो. त्यामुळे या स्टेजेसमध्ये आता लेझर्सनी किंवा दुर्बिणीने आपल्याला फ्रोझन शोल्डरवर किंवा जे फाटलेले स्नायू आहेत ते दुरुस्त करण्यामध्ये आपल्याला सहजपणाने दुर्बिणीचे उपचार आहेत ते शक्य होतात. जर जास्त प्रमाणावर डॅमेज झालेलं असलं, कार्टिलेज डॅमेज झालं किंवा रोटेटर कफ पूर्ण फाटला असेल तर रिप्लेसमेंट आपल्याला शोल्डरची पण करता येते. रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट म्हणतो आम्ही, तसंही करता येतं की ज्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळायला लागतात, की ज्याने पेन पण निघून जातं, हालचाली पण चांगल्या येतात आणि स्टॅबिलिटी पण आपल्या शोल्डर जॉईंटला मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे रोबोटिक उपचारांचं, हे सर्वसामान्य रुग्णांना लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध त्यांनी करून दिलेले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना सांधेदुखी रुग्णांसाठी शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार हे दोन्ही गोष्टी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जरूर आपण ह्याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात, लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. लोकमान्य हॉस्पिटल आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, निगडी, त्याचप्रमाणे मित्रमंडळ, स्वारगेट या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटल सेवा देत आहे. पण आता अत्याधुनिक स्वरूपाचं लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी सेनापती बापट रोड या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे सेवा देण्यासाठी. या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, याच अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रासाठी कराड आणि कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे आणि औरंगाबाद आहे आपल्याला खास करून मराठवाड्यातील रुग्णांसाठी. व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा आपल्याला या अनुषंगाने उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, लोकमान्य हॉस्पिटल म्हटलं की सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आज उपचार एकत्रितपणे एका छताखाली आहेत. सांधेदुखी विषय आहेतच, पण मणक्यांचे विकार झाले ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पायनल कॅनल स्टेनोसिस, मणक्यांचा TB, मणक्यांचे फ्रॅक्चर्स, विविध आपल्याला रुग्ण दिसतात. ह्यांसाठी सुद्धा सेवा उपलब्ध आहे का, काय सांगता येईल? जेव्हा लोकमान्य हॉस्पिटलचे जे स्पेशल ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे, सुपर स्पेशालिटी, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सब स्पेशालिटीज म्हणजे ज्याच्यात मणक्याचे सर्जरी करणारी टीम आहे. त्याच्यानंतर पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक म्हणजे लहान मुलांचे आजार जे असतात हाडांचे त्याच्यावर करणारी टीम आहे. फूट अँकल आणि जे म्हणजे पायाचे, घोट्याचे विकार आहेत त्यात आहेत. रुमॅटॉलॉजिस्ट आहेत. तर असे सर्व प्रकारच्या हाडाचे जे काही विकार आहेत त्या सगळ्यावर, इवन हाडाचे कॅन्सर आहेत, ऑन्को सर्जरी असते, बोन कॅन्सर्स होतात, त्यासाठी सुद्धा सुसज्ज आणि अत्यंत ट्रेंड अशी टीम सगळी लोकमान्यमध्ये आम्ही डेव्हलप केली लास्ट काही वर्षात. आणि त्यामुळं सर्वच हाडांच्या विकारांबद्दल आपल्याला अत्यंत उत्तम अशी ट्रीटमेंट आपल्याला तिथं देऊ शकतो. मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर नरेंद्र वैद्य सर यांनी की कशा रीतीने आपण उपचारांना घाबरू नका, पण आजार जर का असेल तर लवकर आपण या ठिकाणी सल्ला घ्या डॉक्टरांचा. आणि ह्यासाठीच लोकमान्य हॉस्पिटलमध्ये सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्याला सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्रीटमेंट म्हणजेच सल्ला आहे, निदान आहे आणि उपचार आहेत, हे सर्व सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. रविवारी विशेष OPD असते LHSSला ह्याच अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती लोकमान्य हॉस्पिटल आहे, विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे, CGHS वरती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातले आमचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी, महिलांसाठी, सिनियर सिटीजन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत या ठिकाणी असणाऱ्या उपचारांमध्ये. आणि या अनुषंगाने वैद्यकीय शिबिर म्हणजे मेडिकल कॅम्पचं आयोजन सुद्धा महाराष्ट्रभर आता करण्यात येणार आहे. व्हिडिओ कन्सल्टेशन हे आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातले रुग्ण ह्या सर्व असणाऱ्या सेवांचा, अत्याधुनिक सेवांचा आणि विशेष करून रोबोटिक
उपचारांचा लाभ घेऊ शकतात जे आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात हा लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. आणि लोकमान्य हॉस्पिटल आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, निगडी, LHSS सेनापती बापट रोडला आहे, मित्रमंडळ स्वारगेट या ठिकाणी. आणि याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, मुंबई, कराड, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद महाराष्ट्रात सर्वत्र ही सेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जरूर कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.